हॅलो स्टुडंट्स, बायोलॉजीचं आपलं 4th लेक्चर चाललं आहे. किंगडम ॲनिमलिया 4th चॅप्टर. त्यात आपण बघितलं ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यात आपण पोरीफेरा बघितलं, निडारिया बघितलं, टिनोफोरा बघितलं. आज आपल्याला प्लेटीहेल्मिंथ बघायचं आहे. ते आपण स्टार्ट करणार आहेत. नाव ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये 4th टाईप आहे फायलम प्लेटीहेल्मिंथ. आता प्लेटी मीन्स फ्लॅट आणि हेल्मिंथ मीन्स वर्म्स. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन, म्हणजे बॉडी ही त्यांची फ्लॅट असते. हेन्स आर कॉल्ड ॲज फ्लॅट वर्म्स, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? फ्लॅट वर्म्स पण म्हटलं जातं. ॲनिमल्स आर इकोइलोमेट, म्हणजे दिस टाईप ऑफ ॲनिमल्स डू नॉट हॅव एनी बॉडी कॅव्हिटी. ट्रिप्लोब्लास्टिक, शोईंग ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. मोस्टली एंडोपॅरासिटिक अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग. एंडोपॅरासिटिक म्हणजे पॅरासाइट दॅट लिव्ह इन दी इंटरनल ऑर्गन्स ऑफ एनी ॲनिमल ऑफ अदर ॲनिमल्स, म्हणजे दुसऱ्या ॲनिमल्सच्या बॉडी ऑर्गनवर इंटरनली ते जगतात. त्याला आपण एंडोपॅरासिटिक असं म्हणतो. आणि त्यातलेच बाकीचे हे फ्री लिव्हिंग पण असतात. पॅरासिटिक फॉर्म्स शो प्रेझेन्स ऑफ हुक्स अँड सकर्स. आता त्यांचा जो पॅरासिटिक फॉर्म असतो ह्या टाईपच्या ॲनिमल्सचा, तर त्यांना काय असतं, तर हुक्स आणि सकर्स असतात. हुक्स म्हणजे असं, आता ज्या बॉडीच्या ॲनिमलच्या बॉडीवर ते राहणार आहे त्याच्यावर ते चिटकून बसण्यासाठी त्यांना असे हुक्स असतात. आणि सकर्स म्हणजे त्यांचं रक्त शोषून घेण्यासाठी त्यांना सकर्स हे असतात. फॉर अटॅचमेंट टू दी बॉडी ऑफ होस्ट, म्हणजे होस्ट जी ॲनिमलची बॉडी आहे त्याला अटॅच राहण्यासाठी त्यांना हे प्रेझेंट असतात. बॉडी इज कवर्ड बाय क्युटिकल इन पॅरासाइट. पॅरासाइटच्या बॉडी ही कशाने कवर्ड केलेली असते, तर क्युटिकलने कवर्ड केलेली असते. ऑर सिलिया. आता जे फ्री लिव्हिंग फॉर्म्समध्ये राहतात त्याला त्यांची बॉडी ही सिलिटेड बॉडी असते. हिअर डायजेस्टिव्ह सिस्टीम इज जनरली अब्सेंट इन पॅरासिटिक फॉर्म. आता पॅरासिटिक फॉर्मला डायजेस्टिव्ह सिस्टीमची काहीच गरज नाही. ते ऑलरेडी दुसऱ्यावर राहून जगतात. त्यांचं रक्त शोषून ते आपली भूक भागवतात, तर त्यांना डायजेस्टिव्ह सिस्टीमची काही गरज नाही. म्हणून म्हटलं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम इज जनरली अब्सेंट इज इन पॅरासिटिक फॉर्म्स, बट इन फ्री लिव्हिंग फॉर्म्स इट इज इनकम्प्लीट. पण फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये ती असते, पण इनकम्प्लीट फॉर्ममध्ये असते. त्यालाच आपण ब्लाइंड सॅक प्लॅन पण म्हणतो. ॲनिमल्स हॅव फ्लेम सेल्स. आता इथे ॲनिमल्स हे फ्लेम सेल्स दाखवतात. ऑर प्रोटोनेफ्रिडिया, किंवा त्याला प्रोटोनेफ्रिडिया पण असं म्हणतो. आता हे कशासाठी उपयोगी पडतं, तर हेल्पफुल फॉर एक्सक्रिएशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. तर ह्या टाईपमध्ये जे खाल्ल्यानंतर पदार्थ बाहेर टाकायचं काम, एक्झिट करण्याचं काम हे फ्लेम सेल्स आणि प्रोटोनेफ्रिडिया हे दोन बॉडीचे ऑर्गन करतात. आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे शरीरात मिठाचा आणि पाण्याचा बॅलन्स राहण्यासाठी ते कामात येतात. त्यालाच ऑस्मोरेग्युलेशन असं म्हणतात. ॲनिमल्स आर हर्माफ्रोडिडाईट, म्हणजे बायसेक्शुअल असतात ते ॲनिमल्स. सेल्फ फर्टिलायझेशन इज सीन. फ्यू हॅव हाय पॉवर ऑफ रिजनरेशन अँड शो पॉलिएम्ब्रियोनी. आता त्यातले जे असतात काही फ्यू थोडे त्यातले हे त्यांच्यामध्ये हाय रिजनरेशनची पॉवर असते. आणि काय दाखवतात ते पॉलिएम्ब्रियोनी दाखवतात, म्हणजे फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो फ्रॉम वन ओवम. आता डायग्राम बघा. डायग्राममध्ये ए नंबरची डायग्राम फॅस्क्युला. तर फॅस्क्युलामध्ये आपल्याला ओरल सकर दिसतंय माउथच्या जस्ट बिलो.
ओरल सकर ते काय काम करतं तर रक्त शोषून घेण्याचं काम करतं. आणि खालच्या साईडला एक्सक्रिटरी पोर दिलेलं आहे, म्हणजे जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल असतं ते तिथनं निघून जातं. हेड लोब दिलं आहे. हे झाली फॅस्क्युलाची डायग्राम. आता त्याच प्रकारची 3rd नंबरची डायग्राम आहे प्लॅनारियाची. हे याचं मेन एक्झाम्पल आहे. प्लॅनारियामध्ये आपल्याला त्याची बॉडी ही फ्लॅटच दिसते आणि वर्म लाईक दिसते. तिथे फॅरिंग्स हे प्रेझेंट एक गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे आणि आय स्पॉट आहे. झालं. आता नेक्स्ट आहे आपला टाईप फायलम ॲस्केलमिंथ. आता ॲस्कस मीन्स सॅक आणि हेल्मिंथ मीन्स वर्म. आता मागचे आपण बघितले तर ते कोणते होते, फ्लॅट वर्म्स होते. आता हे कोणत्या प्रकारचे वर्म आहेत तर सॅक लाईक वर्म्स आहेत. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. आणि त्याचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे ॲस्कारिया. त्याला आपण राऊंड वर्म्स असं पण म्हणतो. आता these are mostly parasitic, few forms are free living. हे मोस्टली पॅरासिटिक आहेत आणि फ्यू फॉर्म्स आर फ्री लिव्हिंग. त्यातले थोडेसे जे काही प्रकार आढळतात ते फ्री लिव्हिंगमध्ये आढळतात. बॉडी इज लॉंग, सिलेंड्रिकल, थ्रेड लाईक. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता बॉडी ही त्यांची लॉंग असते, सिलेंड्रिकल असते आणि थ्रेड लाईक असते. सर्क्युलरी इन क्रॉस सेक्शन, गोलाकार असते ती क्रॉस सेक्शनमधनं. हेन्स आर कॉल्ड राऊंड वर्म्स, म्हणूनच त्याला राऊंड वर्म्स असं म्हणतात. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल आणि स्युडोकोइलमेट दाखवतं. म्हणजे दिस टाईप ऑफ ॲनिमल्स शोज अ फॉल्स बॉडी कॅव्हिटी with tube within a tube body plan आणि ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लॅन ते दाखवतात. बॉडी इज कवर्ड बाय टफ अँड रेझिस्टंट क्युटिकल. यांची बॉडी कशाने कवर्ड केलेली असते तर टफ आणि रेझिस्टंट क्युटिकलने ते बॉडी कवर केलेली असते. बॉडी वॉल हॅज लॉंगिट्युडल मसल्स बट नो सर्क्युलर मसल्स. आता यांची बॉडी वॉल म्हणजे आउटर मोस्ट लेअर म्हणता येईल आपल्याला, ती कशाने असतं त्यांना तर लॉंगिट्युडल मसल्स, असे लॉंग मसल्स असतात. म्हणूनच त्यांचं बॉडी ही सिलेंड्रिकल असते. आणि काय असतं अजून त्याला, बट नो सर्क्युलर मसल्स. सर्क्युलर मसल्स नसल्यामुळे त्याचा आकार हा गोलाकार नसतो. एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट विथ माउथ अँड ॲनस. तर डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता तर एलिमेंटरी कॅनल इज कम्प्लीट विथ माउथ अँड ॲनस. आता माउथ आणि ॲनसमुळे त्याचं एलिमेंटरी कॅनल ही कम्प्लीट होते. आणि हे कुठे असतात तर अपोजिट डायरेक्शनला असतं. इथे तुम्हाला दिसतंय हेड आणि ॲनस दिसतंय. हेड म्हणजे त्याचा माउथचा पार्ट आणि दुसऱ्या साईडला ॲनस आहे टेलच्या साईडला डायग्राममध्ये. तर फॅरिंग्स इज वेल डेव्हलप. आता यात काय असतं तर फॅरिंग्स ही व्यवस्थित डेव्हलप झालेली असते. अँड मस्क्युलर म्हणजे ती जरा मस्क्युलर असते. एक्सक्रिएशन टेक्स प्लेस बाय कॅनल्स. आता जी बाहेर टाकण्याची प्रक्रिया असते ती कशाने होते तर कॅनल्सने होते. और ग्लँड सेल्स म्हणजे याच्यात ग्लँड सेल्स हे एक्सक्रिएशनचं काम करतात. एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आर इलिमिनेटेड थ्रू एक्सक्रिटरी पोर्स. आता जे बाहेर टाकायचे प्रोडक्ट्स असतात ते कशाच्या थ्रू बाहेर पडतात तर एक्सक्रिटरी पोर्स असतात त्याच्या थ्रू ते बाहेर पडतात. नर्वस सिस्टीम हॅज नर्व रिंग अँड नर्व्स. आता नर्वस सिस्टीम तर नर्वस सिस्टीमला काय असतं तर नर्व रिंग असतात आणि नर्व्ज असतात. ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल म्हणजेच सेक्सेस आर सेपरेट. ॲनिमल्स लाईक ॲस्कारिस शोज सेक्शुअल मॉर्फिझम.
युजली फिमेल इज लॉंगर अँड ब्रॉडर. याच्यात काय होतं, जर फिमेल ही जास्त लांब असते आणि ब्रॉडर असते. अँड हॅव स्ट्रेट पोस्टेरियर एंड. तर त्याला ओळखण्याची ही एक पद्धत म्हणता येईल की फिमेल जी असते ती मेलपेक्षा जरा लॉंग असते आणि त्याचं पोस्टेरियर एंड जे असतं ते स्ट्रेट असतं. त्यात मेलचं काय असतं, मेल इज शॉर्टर अँड नॅरोवर अँड हॅज कर्व पोस्टेरियर एंड. मेल हे जरा ॲज कम्पेअर टू फिमेल थोडे शॉर्ट असतात आणि नॅरो पण असतात. आणि त्यांचं पोस्टेरियर एंड हे जरा कर्व झालेलं म्हणजे गोलाकार वळलेलं असतं. विथ अ पेअर ऑफ पेनिकल स्टेटी फॉर कोप्युलेशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल. याचं फर्टिलायझेशन हे इंटरनलीच होतं. डेव्हलपमेंट मे ऑर मे नॉट इन्क्ल्यूड लार्वल स्टेज. याच्या डेव्हलपमेंटमध्ये लार्वल स्टेज ही असू पण शकते आणि काहीमध्ये नसते पण. आता डायग्राममध्ये बघा ए नंबरची ॲस्कॅरिसची डायग्राम बघा. त्यात फिमेल हा आपल्याला ॲज कम्पेअर टू मेलच्या फिमेल हे थोडं जास्त लॉंग आहे आणि मेल हा थोडा छोटा आहे. त्यात फिमेलची ॲनस, टेल, क्युटिकल्स दिलेले आहेत आणि हेड दिलेलं आहे. क्युटिकल हे त्याचं वरच्या साईडची त्यांची बॉडी आहे आणि मेलमध्ये टेल आहे, क्लोएका आहे, हेड आणि क्युटिकल्स असं मेलच्या बॉडीचे पार्ट आहेत. आणि साईडला जी डायग्राम दिली त्याच्यात हेडचा पार्ट हा झूम करून दाखवला. त्याच्यात माउथ आणि डॉर्सल लिप आणि वेंट्रल लिप असे 2 दाखवलेत. आणि बी डायग्राम दिली आहे अँसायक्लोस्टोमा हुकवर्मची. त्यात ते सिलेंड्रिकल दिसतंय, लॉंग दिसतंय आणि थ्रेड लाईक पण दिसतंय, सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. आतापर्यंतचे जे पण लेक्चर झाले त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर विचारा, ग्रुपला जरा बोला. मला समजेल तरी की तुम्हाला समजतंय की नाही समजत आहे. प्रश्न विचारा आणि अभ्यास करा जरा. थँक्यू.